नोव्हेंबर. आम्ही आत्ताच लँड केलं 7:30ला आणि आता वाजले आहेत, वॉचच नाही घातले, आता अप्रॉक्स 9:15 झालेत. आम्ही इकडे ब्रेकफास्ट केलं आणि आम्ही आता आलो आहोत कुतुब मिनार बघायला. तर आम्ही इकडे पहिले तिकीट घेतोय, 40 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. सगळीकडे एंट्री फी. तुम्ही आमच्या मुंबईत या, ह्या लोकांना म्हणावं, आपल्याकडे काहीच नाही आहे एंट्री फी वगैरे. एनिवेज, तर आता इकडून आम्ही तिकीट घेऊन मग जात आहोत. समोरच एंट्री गेट आहे कुतुब मिनारचं. तिकडची हिस्ट्री वगैरे मला काहीच माहीत नाही आहे, फक्त असं ऐकून आहे. सो वी थॉट जाऊन येऊया. अवतार कसा झालाय, रात्रीपासून ट्रॅव्हल करतोय. साईट सीइंगचा पॉइंट आहे कुतुब मिनार. तर हे लोक व्हिडिओ कॉलवरती सगळ्यांना ना एक एक स्पॉट दाखवत आहेत. आणि हंसिका, शी इज राईट हिअर. तर आता आम्ही जाणार आहोत आय गेस इंडिया गेट. साईट सीइंगची प्लेस आहे, मागे दिसतच असेल तुम्हाला. आम्ही खूप जास्त दमलोय आणि रात्रभर जागरण आहे. सो आता असं झालंय की कधी झोप काढतोय तेव्हाच फ्रेश वाटेल. दिस इज दी सेम डे, म्हणजेच 1 नोव्हेंबर. आणि आता वाजले आहेत दुपारचे 2:30. आम्ही झोपलो नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल आमचं ट्रॅव्हलिंगच सुरू आहे. मी असा प्लॅन नव्हता केला ॲक्च्युली, बट आम्हाला नाईलाजाने हे सगळं करावं लागतंय. तर आत्ता आम्ही लंच केलं आणि आम्ही जात आहोत आग्राला. कारण की आम्ही असा विचार केला, इकडचं आम्ही मेन गोष्टी थोड्याशा एक्सप्लोर केल्या, लाईक इंडिया गेट. त्यानंतर आम्ही गुरुद्वाराला गेलेलो. सेम गोल्डन टेम्पल वाईब्स होता, नाही म्हणजे गुरुद्वारा तर तसेच वाईब्स असेल, बट तिकडचं जे ॲम्बियन्स होतं आणि जसं ते बनलं होतं ना, सेम गोल्डन टेम्पल, दिल्लीचं गोल्डन टेम्पल वी कॅन से. तर त्यानंतर आम्ही इंडिया गेट, गुरुद्वारा आणि कुठे गेलं, हां कुतुब मिनार गेलो. तर आम्ही बाकीचं जे आहे ना दिल्ली, ते आम्ही फिरणार आहोत ऑन दी लास्ट डे ऑफ आवर टूर. तर आत्ता सध्या आम्ही आग्राला चाललो कारण की वी बॅडली नीड रेस्ट. तर आम्ही आता रूममध्ये चेक इन करून झोपणार आहोत. इथून 100 किलोमीटर्स आहे, अजून 100 किलोमीटर्स बाकी आहे. त्या साईडला 100 किलोमीटर्स बाकी आहे. तर बघूयात आता कधी पोहोचतोय ते. आय विल कीप यू अपडेटेड. आता ब्रेकफास्ट करायला चालू. दीदी आंघोळ करते.
ती अंघोळ झाल्यानंतर येणार आहे ब्रेकफास्ट करायला आणि आम्ही आत्ताच जातोय. लेट्स गो. ओके गाईज, सो दिस इज दी सेकंड डे, म्हणजे 2 नोव्हेंबर आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे 11. आम्ही उठलो, ब्रेकफास्ट केलं आणि आता आम्ही चाललो आहोत आग्रा. बेसिकली आम्ही आता आहोत आग्रामध्ये. आम्ही काल संध्याकाळी 5 वाजता पोहोचलो आणि खूप जास्त आम्हाला ओव्हरनाईट जर्नी वगैरे झालेलं. सो आम्ही कालची पूर्ण संध्याकाळ झोपण्यातच काढली. आम्ही कुठे साईटसीइंगसाठी नाही गेलो. तर आज सकाळी 5 वाजता आम्ही जाणार होतो ताजमहलला, बट नाही गेलो. तर आफरीन असती ना तर आम्ही गेलोच असतो. आय एम डॅम शुअर तिने नेलंच असतं. बहुत मिस यू आफरीन. तर आत्ता आम्ही जाणार आहोत आग्रा साईटसीइंगसाठी, म्हणजेच ताजमहलला. तर आमचा बाय सनसेट प्लॅन आहे जाण्याचा, आणि कारण की आता तिथे ऊन वगैरे असेल. बाकी इकडे क्लायमेट असं गरम नाही आहे, गरमी नाही वाटत आहे. बघूया, आल कीप यू अपडेटेड. कुठे चालले पप्पा आज? मथुरा. मथुराला जायचं आज. ही इज सो मच एक्साइटेड ना. येस, ही इज एक्साइटेड. चला ते बंद करताय. आग्रा फोर्ट विच इज बिल्ड बाय बादशाह अकबर. आणि या फोर्टची एक हिस्ट्री म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा इकडे औरंगजेबाला भेटायला आले होते, तुम्हाला तर आता तो इतिहास माहितीच असेल, तेव्हा ह्या लोकांनी त्यांना बांधून ठेवलेलं, जेरबंद केलेलं. तर तेव्हा ते फळांच्या पेटीवाली स्टोरी नाही का, फळांच्या पेटीमध्ये ते आणि शंभूराज हे दोघे जण जेव्हा पळाले होते तेव्हा. आणि काहीच तुम्हाला माहिती आहे, त्या अचीवमेंटसाठी या फोर्टच्या एंट्रन्सवरती महाराजांचा खूप मोठा स्टॅच्यूसुद्धा लावला. मी दाखवेन तुम्हाला. तर आत्ता करंटली आम्ही इकडे जस्ट एंट्री केली आहे आणि खूप मोठी लाईन आहे. तर आतमध्ये गेल्यावर बघूया. रेड फोर्ट आग्रा, म्हणजेच आग्रा फोर्ट. आणि तिकडे बघा इट्स ताजमहलचा व्ह्यू. पकडे बकवास दिला होता बघा. सी इकडे दिसतंय का तुम्हाला सगळं व्हाईट. वेट आल शू. आम्ही हरवलोय रेड फोर्ट मध्ये. मम्मी पप्पा ते तो बोलतो ना माझं छकुला मध्ये माझी आई हरवली. माझ्या मम्मी पप्पा हरवल्या. अगं चल ना, फोन करूया ना. मजा येते इकडे आम्हाला फॉरेनर्स. काय बोलणार होती तू? स्टॉकर आला. सो गाईज इट्स अगं फोन मध्ये बघ दाखव इथे 1:31 PM it is. आणि आम्ही आहोत रेड फोर्टमध्ये, जे की आम्ही बऱ्यापैकी एक्सप्लोअर केलं आहे. बट हे सगळं ना राजस्थानचं इंटिरियर खूप भारी होतं, त्याला हे बीट नाही करत आहे. पण प्रत्येक ठिकाणचं त्यांचं वेगवेगळं कल्चर, त्यांचं वेगवेगळं इंटिरियर, त्यांचं वेगवेगळं काय सगळे
इट वॉज हेवीली रेनिंग. तर आमचा आजचा प्लॅन आहे ताजला. आम्हाला ना संध्याकाळी जायचं आहे म्हणून आम्ही इकडे एवढा टाइमपास करतोय. दमलो पण आहोत आणि जायचं पण आहे. मला तर पाणी प्यायचं. इकडचं पाणी एकदम बकवास आहे आणि बिस्लरीमध्ये पण हे लोक काय माहिती कोणतं मिक्सिंग करून देतात. बाग करून एक एरिया आहे. एरिया ॲज इन प्लेस आहे. तर इथे ना सिक्रेट प्लेस आहे ॲक्च्युली ही आग्राची. आणि इकडचा व्ह्यू पाहून आय एम शॉक्ड. वी आर सो ब्लेस्ड की आम्हाला ही ट्रिप करायला मिळते. गरमी आहे बट एवढी नाही आहे. आम्ही आता आहोत मेहताब बागमध्ये, जी एक सिक्रेट प्लेस आहे आग्रामधली, जिथून तुम्हाला जो व्ह्यू मिळणार आहे तो ऑसम व्ह्यू आहे. मी बॅक कॅमने दाखवतो. दिस इज सो ब्युटिफुल गाईज. तर आम्ही आहोत आत्ता ताजमहल व्ह्यू पॉईंटला आणि आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहोत. ते वाटतंय तितकं जवळ नाही आहे कारण की बघा तुम्ही इकडे दिसतंय ते दूर आहे भरपूर. पण द व्ह्यू इज डाईंग फॉर. बेस्ट. You guys can see here, it's so beautiful. आणि गाईज आम्ही आत्ता जाणार आहोत काही वेळाने सनसेटसाठी ॲट दी ताजमहल. तर इकडून तुम्ही बघू शकता फक्त जवळ वाटतंय बट इट्स नॉट. तर आम्ही जाणार आहोत आत्ता पूर्ण फिरून एंट्री गेटला, वेस्ट एंट्री गेटला आम्ही जाणार आहोत. स्टे ट्यून्ड.